उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा अर्थात हमीपत्र प्रसिद्ध केले। या हमीपत्रात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाची भूमिका आणि आगामी काळातील महत्त्वाकांक्षी योजनांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला आहे। हमीपत्रात मोफत प्रवास योजना, वाहतूक कोंडीवर ठोस उपाय, भक्कम पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास कामे करण्याचे मोठे दावे करण्यात आले आहेत। पुणेकरांना सुविधा संपन्न, आधुनिक आणि सुरक्षित शहर देण्याचे आश्वासन देत अजित पवार यांनी विकासाची मोठी स्वप्न दाखवली। त्या पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये PMPML आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं, तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जाते। आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये PMPML ची सर्व्हिस, मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल। 4 खासगी वाहनांचा वापर कमी होऊन त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल, वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई-व्हेकल आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते। त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुणे करू पाहतोय, पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी, परंतु ते शक्य आहे। हे मी फार वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे। त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनांची पण बचत होणार आहे, सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे। मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे। या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन। हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे। आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहे। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा, जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकलं। पारस मुथा यांचा रिपोर्ट।